मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, की सध्या आपल्या चॅनलवरील व्हिडिओचे व्ह्यूज कमी झालेले आहेत. जे पूर्वी तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती बऱ्यापैकी व्ह्यूज यायचे, पण सध्या त्या व्ह्यूजपेक्षा सुद्धा व्ह्यूज कमी आहेत. तुमच्यासारख्या इतर YouTube क्रिएटर्सच्या कॅटेगरीमधील इतर युट्यूबर्सचे व्हिडिओ सुद्धा सध्या व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला सामोरे जात आहेत. हे तुम्ही नोटीस केलंय का? तर आपल्या चॅनलवरील व्ह्यूज कमी व्हायची काही कारणं आहेत. व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला दरवर्षी YouTube क्रिएटरला सामोरे जावं लागते. यामध्ये मोठे मोठे YouTube क्रिएटर सुद्धा व्ह्यूज डाऊनचे प्रॉब्लेमला सामोरे जातात. तर ज्यावेळेस व्ह्यूज डाऊनचा प्रॉब्लेम चालू होतो, तर आपले व्ह्यूज डाऊन न व्हावे यासाठी काय करायचंय आणि व्ह्यूज डाऊनची कोणती कारणं आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्ह्यूज डाऊनचा पहिलं कारण आहे युट्यूबचा अल्गोरिदम चेंज होतोय. तर मित्रांनो, आता नवीन फायनान्शियल इयर चालू झालेलं आहे. दरवर्षी नवीन फायनान्शियल इयर चालू झाल्यावरती होतं काय, की युट्यूब आपला अल्गोरिदम चेंज करत असतं. युट्यूब आपला अल्गोरिदम आधीमध्ये सुद्धा चेंज करतात. ज्या वेळेस युट्यूबचा अल्गोरिदम चेंज होतो त्या वेळेस युट्यूब क्रिएटरला व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं. ही सिच्युएशन तात्पुरती असते. एक ठराविक 4-5 दिवसानंतर आपल्या व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेम मधून आपण पुन्हा बाहेर येऊन आपले रेग्युलर पूर्वीसारखे व्ह्यूज आपल्या व्हिडिओवरती आपल्याला दिसतात. अशा सिच्युएशन मध्ये आपण घाबरून जायचे काम नाहीये किंवा नर्वसही व्हायचे नाहीये. आपल्या युट्यूबवरील काम पूर्वीसारखं चालू ठेवायचंय. दुसरं कारण आहे एक्झाम. होऊ शकताय की आता सध्या शाळा कॉलेजच्या एक्झाम चालू आहेत. शाळा कॉलेजच्या एक्झाम ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस काय होतं, की आपला ऑडियन्स जो आहे तो वयाच्या 10व्या वर्षापासून ते 60-70 वर्षापर्यंतचा आपला ऑडियन्स असतो. तर या काळात काय होतं, की शाळा कॉलेजच्या परीक्षा चालू असतात. त्यावेळेस जो विद्यार्थी आहेत ते युट्यूबचा वापर कमी करतात, म्हणजे ते युट्यूब वरती कमी ऍक्टिव्ह असतात. अशा वेळेस काय होतं, की आपला ऑडियन्स युट्यूब वरती कमी काळ असल्यामुळे आपले व्ह्यूज डाऊन होतात. तसेच परीक्षाचा काळ असल्यामुळे घरातील इतर मोठे व्यक्ती सुद्धा परीक्षा चालू आहेत त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मोबाईलचा वापर कमी करतात. त्यांनी मोबाईलचा वापर कमी केला की आपोआपच आपले व्ह्यूज सुद्धा डाऊन होतात. त्यावेळेस काय होतं, की यांचे मोबाईल ठेवल्यामुळे आपला ऑडियन्स जास्त ऍक्टिव्ह नसतो. आपला ऑडियन्स ऍक्टिव्ह नसल्या कारणाने या परीक्षेच्या काळामध्ये आपला व्ह्यूज डाऊन होतात. आणि तिसरे आणि मुख्य कारण म्हणजे सध्या आपल्या इंडियामध्ये आयपीएलच्या मॅचेस चालू आहेत. तर ज्या वेळी आयपीएलच्या मॅचेस किंवा वर्ल्ड कपच्या मॅचेस चालू असतात त्यावेळेस मोठ्या मोठ्या युट्यूब क्रिएटरला सुद्धा व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. याचे मुख्य कारण म्हणजे काय, की बऱ्याचशा लोकांना आयपीएलच्या मॅचेस पाहायच्या असतात. आपल्या मोबाईल 1 किंवा 2 जीबीचा मोबाईल डाटा असतो. तर हा डाटा ती लोक इतर ठिकाणी वाया घालवत नाही. त्यांना आयपीएलच्या मॅचेस पाहायच्या असतात. त्यासाठी आयपीएलच्या मॅचेस पाहण्यासाठी ते आपल्या मोबाईलचा डाटा आहे तसंच ठेवतात. त्यामुळे ते काय होतं, की इतर इतर सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह नसतात. ते फक्त आणि फक्त क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यावरती व्यस्त असतात. तर त्या मानाने मोबाईलवरती इतर सोशल मीडियावरती ऑडियन्स जास्त ऍक्टिव्ह नसतो. त्यामुळे काय होतं, की या काळामध्ये आपल्याला व्ह्यूज डाऊन मोठ्या प्रमाणात व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस मोठ्या क्रिकेटच्या मॅचेस जसे की वर्ल्ड कप, आयसीआयसीच्या टुर्नामेंट काही असतात त्यावेळेस मोठ्या मोठ्या युट्यूब क्रिएटर्सला व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. आता मी तुम्हाला ही काही व्ह्यूज डाऊनची कारणं सांगितली आहेत. तर याच्यावरती मी आता तुम्हाला सोल्युशन सुद्धा सांगणार आहे. मित्रांनो, ही सिच्युएशन तात्पुरती आहे. या आयपीएलच्या मॅचेस परीक्षेचा काळ संपला की रेग्युलर आपला ऑडियन्स मोबाईलवरती आल्यानंतर ऑटोमॅटिक आपले व्ह्यूज सुद्धा वाढणार आहेत. यामध्ये घाबरून जायचं कारण नाहीये किंवा व्ह्यूज डाऊनचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे बंद सुद्धा करायचे नाहीये. काय होतं, तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत जा. व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करताय, भले त्याला आत्ता जरी व्ह्यूज नाही आले तरी ऑडियन्स ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती परत येतो त्यावेळेस ते तुमचे इतर मागचे व्हिडिओ सुद्धा पाहतात. त्यावेळेस काय होतं, की असे आपण बरेचदा पाहिले की आपल्या चॅनलवरती आपण मागे काही दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याला कधी सुद्धा व्ह्यूज येतात, व्हायला सुद्धा सुरुवात होते. तुमच्या चॅनलवरती आतापर्यंत जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये जे मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहेत ते त्यासारखेच व्हिडिओ तुम्ही रेग्युलर तुमच्या चॅनलवरती या सिच्युएशन मध्ये तुमच्या चॅनलवरती अपलोड करा. तुमचा ऑडियन्स वेळात वेळ काढून तुमचे हे व्हिडिओ नक्कीच पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला शक्यतो व्ह्यूज डाऊनचा जास्त इफेक्ट पडणार नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे काही पॉप्युलर व्हिडिओ आहेत त्याच्यासारखेच सेम व्हिडिओ बनवून रेग्युलर तुमच्या चॅनलवरती अपलोड करा. भले त्याला आता जरी तुम्हाला व्ह्यूज मिळाले नाही तरी भविष्यात तुमचा ऑडियन्स परत तुमच्या चॅनलवरती परत आल्यानंतर ते तुमचे मागचे सुद्धा व्हिडिओ परत पाहायला सुरुवात करतात. यामध्ये काय होतं, की आपले थांबलेले व्हिडिओ सुद्धा बऱ्याचदा मध्येच रन करायला लागतात आणि व्ह्यूज डाऊनचा हा इफेक्ट तात्पुरता आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची अजिबात गरज नाही. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या व्ह्यूज डाऊनच्या प्रॉब्लेम मधून आता जात आहात का? कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.